नमस्कार, मी डॉक्टर मेघा मातुरकर, इंटेरियर डिझायनर, रेकी ग्रँड मास्टर, ज्योतिष्य तज्ञ आणि वास्तुतज्ञ तुम्हा सर्वांचे वेद भविष्याच्या या कार्यक्रमात स्वागत करते। जाणून घेऊया दिन विशेष। या आठवड्यातील 14 ऑक्टोबरला सर्व पित्री अमावस्या आहे। जाणून घेऊया आठवड्याच्या राशी भविष्यावरून। मेष रास विद्यार्थी, या आठवड्यात विद्यार्थ्यांना खूप संघर्ष करावा लागेल। त्यांना पाहिजे असलेले फळ प्राप्त होणार नाही, त्यासाठी नवीन कोर्स करावे लागतील। लहान विद्यार्थी या आठवड्यात आपला अभ्यास कंप्लीट करण्याकडे लक्ष देतील। व्यापार जातकाला खूप स्ट्रगल करावे लागेल। स्ट्रगल करून पण तेवढे बेनिफिट मिळणार नाही। या आठवड्यात शुक्र वीक असल्यामुळे नफा प्राप्त होणार नाही। नोकरीच्या जातकांना या आठवड्यात बाहेर गावी जाण्याची शक्यता आहे। पद वाढण्यासाठी व आपली इन्कम वाढवण्याकरिता जास्त स्ट्रगल करावे लागेल। परिवारासंबंधी जीवनसाथी सोबत गैरसमज होण्याचा पूर्ण शक्यता असल्यामुळे जीवनसाथीला समजून घ्यावे। कुटुंबासोबत बाहेर जाऊ शकता। आरोग्य कुटुंबात सर्वांचे आरोग्य छान राहील, पण तुम्हाला थोडा थकवा असल्यामुळे शारीरिक दुखणे राहील। शुभ दिनांक 9-10, शुभ वार सोमवार गुरुवार, शुभ रंग पांढरा पिवळा। उपाय ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करणे, सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे। वृषभ रास विद्यार्थी, मोठ्या विद्यार्थ्यांना करिअरसाठी चांगली संधी चालून येणार आहे। त्या संधीचा उपयोग करू शकता। लहान विद्यार्थी आपला अभ्यास करण्यास कंटाळा करतील। व्यापार व्यवसायात जातकाला धन प्राप्त होण्याची शक्यता आहे। गुंतवणूक करण्याकरिता व्यवसायात एक पार्टनर शोधण्याचा प्रयत्न करा। नोकरी जातकाला कार्यक्षेत्रामध्ये काम वाढल्यामुळे शारीरिक थकवा जाणवेल। गुप्त शत्रूमुळे नोकरीमध्ये त्रास होईल। ज्यांना नोकरी नाही आहे ते नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतील। परिवारासंबंधी काही कारणास्तव जीवनसाथीच्या घरी जावे लागू शकते। नवीन मित्र मिळतील। कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तुम्हाला समजण्यास असमर्थ राहतील। आरोग्य तुम्हाला पोटदुखी होऊ शकते। वडीलधाऱ्या व्यक्तींना वाताचे विकार होतील। शुभ दिनांक 10-11, शुभ वार शुक्रवार शनिवार, शुभ रंग पांढरा। उपाय श्वानांना अन्नदान करावे। लाल गाईला पोळीमध्ये गूळ टाकून चारावे। मिथुन रास विद्यार्थी, मोठ्या विद्यार्थ्यांना नोकरी लागण्याचे योग आहे। लहान विद्यार्थ्यांचे अभ्यासातून मन भटकेल, त्यामुळे पालक वर्ग त्यांना रागवतील। व्यापार जातकाला व्यवसायात गती येताना दिसेल। या गतीमुळे धन प्राप्त होईल। व्यवसायात काही प्रमाणात तुम्ही गुंतवणूक करा। नोकरीच्या जातकाला कार्यक्षेत्रामध्ये धन प्राप्त होईल। तुमचे बॉस तुमच्या कार्यामुळे प्रसन्न होतील। ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी प्राप्त होईल। परिवारासंबंधी जीवनसाथी सोबत आध्यात्मिक ठिकाणी जाल। घरात आनंदी वातावरण राहील। घरात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे। आरोग्य घरातील व्यक्तींना व्हायरल होण्याची शक्यता आहे। तुम्हाला कंबर दुखणे होईल। शुभ दिनांक 13, शुभ वार मंगळवार, शुभ रंग लाल। उपाय सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे, गुरुमंत्राचा जप करणे। कर्क रास विद्यार्थी, या आठवड्यात विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश प्राप्त होणार आहे। त्यांचा फायदा करिअरकरिता होईल। लहान विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल। व्यापार व्यवसायात जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर गुंतवणुकीतले पूर्ण पैसे निघतील। व्यवसाय व्यतिरिक्त तुम्हाला धन प्राप्त होईल। नोकरीच्या जातकांना नोकरी संदर्भात बाहेर गावी जावे लागेल। तुमच्या सोबत तुमचा बॉस सुद्धा येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला त्याची पद वाढण्याकरिता मदत होईल। परिवारासंबंधी तुमच्या जीवनसाथी सोबत तुमचे वाद होऊ शकतात। कुटुंबातील काही व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकतात। आरोग्य तुम्हाला पायदुखी होऊ शकते। शुगरचा त्रास होऊ शकतो। मोठ्या व्यक्तींना दवाखान्यात न्यावे लागू शकते। शुभ दिनांक 8-10, शुभ वार सोमवार, शुभ रंग जांभळा पिवळा। कुलदेवतेचा मंत्राचा जप करणे, गणपतीची आराधना करणे। सिंह रास विद्यार्थी, मोठ्या विद्यार्थ्यांना करिअरकरिता बाहेर गावी जावे लागू शकते। लहान विद्यार्थी या आठवड्यात मस्ती जास्त करीत असल्यामुळे त्यांच्या अभ्यासात जास्त लक्ष लागणार नाही। व्यापार व्यवसायात तुम्हाला या आठवड्यात समप्रमाणात धन प्राप्त होईल। या आठवड्यात व्यवसायात गुंतवणूक करू नये। नोकरीच्या जातकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये पद प्राप्त होण्याची पूर्ण शक्यता आहे। जे व्यक्ती नोकरी शोधत आहे त्यांना नोकरी प्राप्त होऊ शकते। परिवारासंबंधी जीवनसाथी कुटुंबाकडे दुर्लक्ष करेल, त्यामुळे तुम्हाला राग येईल। रागामुळे वाद निर्माण होतील। आरोग्य तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो। घरात बाकी सर्वांची तब्येत छान राहील। शुभ दिनांक 11-13, शुभ वार सोमवार शुक्रवार, शुभ रंग पांढरा। शुक्रवारी दुर्गा चालीसा वाचावी। गुरुच्या बीज मंत्राचा जप करावा। सूर्याला अर्घ्य अर्पण करत असताना पाण्यामध्ये कुंकू टाकून अर्पण करावे। कन्या रास विद्यार्थी, या आठवड्यात मोठ्या विद्यार्थ्यांना करिअर करता बाहेर जाण्याची जिद्द निर्माण होईल।
पण घरचे व्यक्ती बाहेर जाऊ देणार नाहीत. लहान विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. व्यापार जातकाला व्यवसायाकरिता बाहेरचा प्रवास करावा लागू शकतो. बाहेरच्या प्रवासामुळे त्याला धन प्राप्त होईल. पार्टनर असेल तर पार्टनरवर विश्वास करू नये. नोकरी नोकरीच्या कार्यक्षेत्रामध्ये गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तरीही तुमचे पद वाढेल. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी प्राप्त होईल. परिवारासंबंधी कुटुंबात धार्मिक कार्य होणार असल्यामुळे हा आठवडा तुमचा व्यस्त जाणार आहे. जीवनसाथी सोबत थोडा वेळ घालवाल. आरोग्य तुम्हाला बीपीचा त्रास होऊ शकतो. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. शुभ दिनांक 10-12, शुभ वार सोमवार बुधवार, शुभ रंग जांभळा पांढरा. उपाय लहान कन्येला आपल्या इच्छेनुसार दान करावे. शिवलिंगावर पाणी अर्पण करावे. तुळस विद्यार्थ्यांना या आठवड्यात करिअरकरिता नवीन कोर्सचे क्लासेस लावावे लागतील. करिअरची घाई करू नये. पहिले आपला अभ्यास पूर्ण करावा. लहान विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. व्यापार व्यवसाय जातकाला नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे पार्टनर पासून दूर राहावे. या आठवड्यात व्यवसायात जास्त गुंतवणूक करू नये. नोकरी या आठवड्यात जातकांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होण्याची शक्यता असल्यामुळे तुम्ही आपल्या कामावर लक्ष द्यावे. तुमच्या कार्यक्षेत्रामधल्या गुप्त शत्रूपासून जपून राहावे. परिवारासंबंधी जीवनसाथी सोबत बाहेर गावी जाण्याची शक्यता आहे. घरात धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदमयी होईल. आरोग्य जातकाला व्हायरल होण्याची शक्यता असल्यामुळे जरा जपून राहावे. वडीलधाऱ्या व्यक्तींना अंगदुखी होऊ शकते. शुभ दिनांक 9-11, शुभ वार मंगळवार शुक्रवार, शुभ रंग पांढरा लाल. उपाय मंदिराच्या परिसरातील वडाच्या झाडाला पाणी घालावे. गुरुमंत्राचे जप करणे. धनुरास विद्यार्थ्यांना या आठवड्यात अभ्यासाकरिता भरपूर मेहनत करावी लागेल. काही परीक्षा पण द्यावी लागतील. लहान विद्यार्थ्यांना अभ्यासात काही विषयामध्ये अडचण असल्यामुळे अभ्यास अवघड वाटेल. व्यापार या आठवड्यात ज्यांचे व्यवसाय नवीन आहे त्यांना नवीन संधी प्राप्त होतील. तुमच्या व्यवसायाची पब्लिसिटी होईल. नोकरी जातकाला आपल्या कार्यक्षेत्रामधून अपेक्षित पैसा मिळणार नाही. बाहेरून प्रयत्न करावे लागतील. परिवारासंबंधी जीवनसाथी तुमचे खर्च वाढवू शकतो. तुम्हाला त्याला समजून सांगणे अवघड जाणार आहे. तर पैसे जपून खर्च करावे. परिवारात नवीन वाहन घेण्याचे प्लॅन सुरू होतील. आरोग्य तुमचा मानसिक ताण वाढू शकतो. त्यामुळे तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते. मोठ्या व्यक्तींचे पाय दुखणे वाढू शकते. शुभ दिनांक 8-10, शुभ वार मंगळवार, शुभ रंग लाल गुलाबी. उपाय सोमवारी शिव मंदिरात बेलाच्या पानावर राम लिहून आपली इच्छा मनात ठेवून बेलाचे पान चढवावे. मकर रास विद्यार्थ्यांना अभ्यासाकरता आपल्या मोठ्या भावांची किंवा बहिणीची मदत घ्यावी लागेल. लहान विद्यार्थी या आठवड्यात आपला अभ्यासात पूर्णपणे गुंतलेले राहतील. व्यापार व्यवसायात तुम्हाला पार्टनरमुळे लाभ होईल. पण पार्टनरला तुम्ही पूर्ण व्यवहार करू न देता काही व्यवहार तुम्ही स्वतः करणे तेवढेच गरजेचे राहणार आहे. नोकरीच्या जातकांना आपल्या आळसमुळे काम पूर्ण न झाल्यामुळे वरिष्ठ व्यक्तींचे बोलणे ऐकावे लागेल. तर आळस बाजूला ठेवून काम पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. परिवारात धार्मिक कार्य होईल. घरात पाहुणे असल्यामुळे हा पूर्ण आठवडा गडबडीत निघून जाईल. आरोग्य घरात सर्वांना व्हायरल होऊ शकतो. तुम्हाला दाताचे दुखणे होऊ शकते. शुभ दिनांक 10-12, शुभ वार बुधवार रविवार, शुभ रंग पांढरा लाल. उपाय पक्ष्यांना पाणी व कडधान्य घालणे. बेलाच्या झाडाची सेवा करणे. कुंभ रास विद्यार्थ्यांना या आठवड्यात अभ्यास करण्यास कंटाळा येईल. या कंटाळामुळे आलेली संधी गमावून बसाल. लहान विद्यार्थ्यांचे अभ्यासात कमी पण खेळण्याकडे जास्त लक्ष राहील. व्यापार व्यवसाय लहान असो किंवा मोठा चढ उतार येतील. ज्यामुळे तुम्ही तुमची हिंमत गमावून बसाल. स्वतःवर विश्वास ठेवूनच कोणतेही निर्णय घ्या. हिंमत हारू नका. नोकरीच्या जातकांना या आठवड्यात कार्यक्षेत्रामध्ये नवीन प्रोजेक्ट मिळतील. या प्रोजेक्ट करिता बरीच मेहनत करावी लागेल. परिवारासंबंधी जीवनसाथी सोबत गैरसमज होऊ शकतो. हा गैरसमज तुम्ही छोट्याशा कारणामुळे निर्माण कराल. जर तुम्ही थोडी समजदारी घेतली तर तुम्ही या वादाला थांबवू शकता. आरोग्य पोटदुखी होऊ शकते. घरात मोठ्या व्यक्तींचा डोळ्यांचे ऑपरेशन होऊ शकते. शुभ दिनांक 12-13, शुभ वार सोमवार, शुभ रंग पांढरा. उपाय नारळाचे झाड मंदिरात लावून त्याची जोपासना करावी. गुरुमंत्राचा जप करणे. मीन रास मोठ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी किंवा करिअरसाठी बाहेर गावी जावे लागू शकते. लहान विद्यार्थी आपल्या अभ्यासाला घेऊन चिंतित राहतील. व्यापार व्यवसायात तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल.
ही गुंतवणूक करण्याकरिता लोन सुद्धा घ्यावे लागेल. गुंतवणूक विचार करूनच करावी. नोकरी. तुमचे खर्च वाढले असल्यामुळे तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न करा. परिवारासंबंधी. परिवारातील मोठे सदस्य तीर्थयात्रेला जातील. घरातील बाकी मंडळीही बाहेरगावी जातील. जीवनसाथीला वेळ देऊ शकणार नाही. आरोग्य. तुम्हाला दात दुखणे होऊ शकते. बाकी सर्वांची तब्येत ठीक राहील. शुभ दिनांक 11-13. शुभ वार गुरुवार शनिवार. शुभ रंग जांभळा पिवळा. उपाय. लक्ष्मी मातेच्या मंत्राचे जप करणे. सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. कुंडली काढणे. लग्न जमवणे. नोकरी, घर, व्यापार अशा विविध समस्या सोडवण्याकरिता संपर्क करावा. नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए. रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स. रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम. अमन इंपीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप.